नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भागीदारी संस्थेची वैशिष्ट्ये काय आहे त्याविषयीची माहिती समजावून घेणार आहोत। बघा तर फीचर्स ऑफ पार्टनरशिप फर्म म्हटलं आहे, भागीदारी संस्थेची असणारी विविध वैशिष्ट्ये। तर बघा, पहिलं वैशिष्ट्य आहे ॲग्रीमेंट। ॲग्रीमेंट म्हणजे काय? करार करणं। म्हणजे भागीदारी जी निर्माण होते तर ती कोणत्या ना कोणत्या करारानं निर्माण होते किंवा दोन किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींच्या एकत्रित येण्याने किंवा एकत्र येऊन जो काही करार केला जातो, जे काही ठरतं त्याला आपण करार असं म्हणतो। हे त्याचं पहिलं वैशिष्ट्य आहे। त्यामध्ये काय सांगितलं बघा, पार्टनरशिप इज ए रिझल्ट ऑफ ॲग्रीमेंट बिटवीन पार्टनर्स। भागीदारी हे काय आहे, कशाचा परिणाम आहे की भागीदारांनी मिळून जो काही करार केला त्याचा परिणाम म्हणून आपल्याला पार्टनरशिप पाहायला मिळते। इट कुड बी रिटन ऑर ओरल। आणि हे जे काही ॲग्रीमेंट असे, हा जो काही करार आहे हा एकतर लेखी स्वरूपात असतो किंवा तोंडी स्वरूपामध्ये सुद्धा असू शकतो। ए रिटन ॲग्रीमेंट इज प्रेफर्ड सो दॅट इट कॅन बी यूज्ड ॲज ए प्रूफ इन द कोर्ट ऑफ लॉ अँड सच रिटन ॲग्रीमेंट इज नोन ॲज पार्टनरशिप डीड। बघा, आता आपल्याला तर इथं पर्याय सांगितला, एक तर तुम्ही लेखी स्वरूपामध्ये किंवा तोंडी स्वरूपामध्ये करार करू शकता, परंतु जास्तीत जास्त लेखी स्वरूपामध्ये केलेला करार कायद्याच्या दृष्टीने आपण काय करतोय, ग्राह्य धरत असतो, म्हणून लेखी करार असावा। आणि पुढे म्हटलं गेलं बघा, सच रिटन ॲग्रीमेंट इज नोन ॲज पार्टनरशिप डीड। आणि हे जे काही ठरतं, हा जो काही करार ठरतो तो जर लिखित स्वरूपाचा असेल तर अशा ह्या लिहिलेल्या कराराला पार्टनरशिप डीड असं म्हणतो, म्हणजे भागीदारी करार असं म्हणतो। दुसरं वैशिष्ट्य नंबर ऑफ पार्टनर्स। ह्या भागीदारी संस्थेमध्ये किती भागीदार असावेत? मिनिमम 2 पार्टनर्स आर निडेड टू स्टार्ट पार्टनरशिप फर्म। म्हणजे भागीदारी व्यवसाय सुरू करायचा असेल तर 2 भागीदार, कमीत कमी 2 भागीदार असले पाहिजे। अँड द मॅक्झिमम नंबर ऑफ पार्टनर्स आर 50 अकॉर्डिंग टू कंपनीज ॲक्ट 2013। म्हणजे नवीन सुधारित जो कंपनी कायदा 2013 आहे त्यानुसार आपल्याला जास्तीत जास्त 50 आणि कमीत कमी 2 अशा भागीदारांची संख्या भागीदारी संस्थेमध्ये असली तर चालते। म्हणजे कमीत कमी किती असावेत? 2 असावेत, जास्तीत जास्त 50 पर्यंत असले तरी चालते, त्यापेक्षा जास्त नाही। लॉफुल बिझनेस। तिसरं वैशिष्ट्य, बिझनेस अंडरटेकन बाय पार्टनरशिप शुड बी लॉफुल। इट कॅन नॉट अंडरटेक बिझनेस विच इज नॉट अलाउड बाय स्टेट। असा व्यवसाय प्रकार असावा की त्या व्यवसायाला त्या राज्यामध्ये परवानगी असावी। आणि भागीदारी संस्था पण असाच व्यवसाय करू शकते की जे राज्य आपल्याला परवानगी देऊ शकतं। द डेफिनेशन ऑफ पार्टनरशिप ऑल्सो डज नॉट परमिट एनी इलिगल बिझनेस। आणि भागीदारी कोणताही बेकायदेशीर व्यवसाय करू शकत नाही। त्यानंतर पुढे नंबर 4 सांगितलं, चौथं वैशिष्ट्य आहे शेअरिंग ऑफ प्रॉफिट्स अँड लॉसेस। द पर्पज ऑफ पार्टनरशिप इज टू अर्न मॅक्झिमम profits. Partners have to share profits and losses according to their ratio given in the agreement. म्हणजे व्यवसायामध्ये सगळ्यात जास्त प्रयत्न केला जातो की जास्तीत जास्त नफा व्हावा। मग भागीदारी संस्था पण नफा मिळवण्याच्या उद्देशाने स्थापन झालेली असते आणि त्यामध्ये होणारा जो काही नफा तोटा आहे तो भागीदारांनी त्यांनी जो काही करार केलेला असतो त्या करारामध्ये जो काही त्यांचं प्रमाणक ठरलं असेल, रेशो ठरला असेल, त्या रेशोनुसार वाटून घेतला जातो। इफ द ॲग्रीमेंट इज सायलेंट, जर ॲग्रीमेंटमध्ये तुम्ही असं काही करारामध्ये असं काही उल्लेख केला नसेल किंवा असं काही ठरवलं नसेल सायलेंट अबाउट द रेशो, देन प्रॉफिट अँड लॉस शेअरिंग विल बी इक्वल। आणि असं काही ठरलं नसेल, जेव्हा ॲग्रीमेंट केली तेव्हा तुम्ही लिखित स्वरूपात असं काही ठरवलं नसेल तर हे जे काही प्रॉफिट शेअरिंग रेशो असणार आहे तर कसं असणार आहे, सगळ्यांचा समान असणार आहे। पुढं म्हटलं तर नंबर 5 अनलिमिटेड लायबिलिटी। हे त्याचं 5वं वैशिष्ट्य आहे भागीदारी संस्थेचं। द लायबिलिटी ऑफ पार्टनर इज अनलिमिटेड, जॉईंट अँड सेव्हरल। That is, partners are liable till the last rupee in their pocket. म्हणजे त्या भागीदाराची असणारी व्यवसायामध्ये जी जबाबदारी असते ती कशी असते? अनलिमिटेड असते, अमर्यादित असते। जोपर्यंत त्याच्या खिशामध्ये शेवटचा रुपया शिल्लक आहे तोपर्यंत त्याची व्यवसायाला देण्याची जबाबदारी असते। इफ ॲसेट ऑफ बिझनेस इज नॉट सफिशियंट टू पे लायबिलिटीज, देन पर्सनल प्रॉपर्टी ऑफ पार्टनर्स कॅन बी यूज। आणि व्यवसायामधलं देणं देण्यासाठी जर व्यवसायातील असणाऱ्या मालमत्ता पुरेशा नसतील, बरोबर, तर त्यासाठी तुम्ही त्या भागीदाराच्या वैयक्तिक मालमत्तेमधून सुद्धा काय करू शकता? पैसा व्यवसायामध्ये आणू शकता। इफ एनीवन ऑफ द पार्टनर्स इज डिक्लेअर्ड इनसॉल्वंट, देन हिज लायबिलिटी विल बी बॉर्न बाय द सॉल्वंट पार्टनर। आणि जर ह्या भागीदारी संस्थेमध्ये असणारा एखादा भागीदार इन्सॉल्वंट झाला, दिवाळखोर झाला, तर त्याची जबाबदारी मात्र इतर असणारे जे काही सॉल्वंट पार्टनर आहे, सक्षम भागीदार आहे, त्यांच्यावर जाते। त्यानंतर पुढे म्हटलं 6वा मुद्दा आहे रजिस्ट्रेशन। रजिस्ट्रेशन ऑफ पार्टनरशिप इज कंपल्सरी ओनली द स्टेट ऑफ महाराष्ट्र विथ इफेक्ट फ्रॉम 1 एप्रिल 2005।
म्हणजे भागीदारी संस्थेची नोंदणी करणं फक्त महाराष्ट्रामध्येच गरजेचे आहे आणि तेही कधीपासून तर 1 एप्रिल 2005 पासून. अकॉर्डिंग टू इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932 रजिस्ट्रेशन ऑफ पार्टनरशिप फर्म इज ऑप्शनल. इट मीन्स अ फर्म मे ऑर मे नॉट बी रजिस्टर्ड. तुम्ही 1932 सालचा भागीदारी कायदा जो आहे त्याच्यामध्ये असं सांगितलं आहे, तुम्ही एक तर नोंदणी करू शकता किंवा नाही नोंदणी केली तरी चालेल. रजिस्ट्रेशन ऑफ फर्म merely certifies its existence and it is a process of entering the name of partnership firm in the register of registrar. म्हणजे भागीदारी संस्था तुमची नोंदणी करणं गरजेचं आहे. फक्त महाराष्ट्राबाहेर नोंदणी करणं गरजेचं नाही. आणि एक मात्र आहे की तुम्हाला ह्या भागीदारी संस्थेची नोंदणी रजिस्ट्रार ऑफिसला करावी लागते. म्हणजे जो नोंदणी अधिकारी आहे त्या नोंदणी अधिकाऱ्याकडे तुम्हाला या भागीदारी संस्थेची नोंदणी करावी लागते. 7वा मुद्दा आहे जॉईंट ओनरशिप अँड मॅनेजमेंट. म्हणजे बघा 7वं वैशिष्ट्य आहे जॉईंट ओनरशिप अँड मॅनेजमेंट. ईच पार्टनर इज जॉईंट ओनर ऑफ द प्रॉपर्टी ऑफ द फर्म. आणि जेवढे काही भागीदार आहेत ते सगळे एकत्रितरित्या त्या व्यवसाय संस्थेमध्ये असणाऱ्या संपत्तीचे मालक असतात. सो नो पार्टनर कॅन यूज प्रॉपर्टी फॉर पर्सनल यूज. त्यामुळे कोणताही भागीदार वैयक्तिक कारणासाठी मालमत्ता वापरू शकत नाही. ऑल पार्टनर्स हॅव इक्वल राईट्स इन मॅनेजिंग द फर्म. आणि सगळ्या भागीदारांना ते व्यवसाय संस्थेचं व्यवस्थापन करण्याचा समान अधिकार दिलेला असतो. सो ऑल पार्टनर्स आर जॉईंटली रिस्पॉन्सिबल फॉर द मॅनेजमेंट ऑफ फर्म. म्हणून हे सर्व भागीदार व्यवसायामध्ये असणाऱ्या ज्या काही जबाबदाऱ्या आहेत त्या व्यावसायिक जबाबदाऱ्यांना किंवा व्यवस्थापनाच्या जबाबदाऱ्यांना हे जबाबदार असतात किंवा व्यवस्थापनासाठी हे सर्व जबाबदार असतात. नंबर 8 प्रिन्सिपल अँड एजंट. ईच पार्टनर वर्क इन टू twofold capacities, that is principal and agent. A partner act as principal of the firm with outsiders and with other partner he acts as an agent. भागीदारी संस्थेतील भागीदार हे एक प्रिन्सिपल म्हणजे एक मालकाप्रमाणे पण आणि एक एजंट म्हणजे व्यवसायामध्ये असणारा व्यवसायाच्या वतीने माल विक्री करण्यासाठी असणारा एजंट याप्रमाणे पण काम करू शकतात. त्यानंतर 9वा वैशिष्ट्य आहे ते म्हणजे काय डिझॉल्युशन. ए पार्टनरशिप फर्म कॅन बी डिझॉल्व थ्रू ॲग्रीमेंट बिटवीन द पार्टनर. इफ ए पार्टनर वॉन्ट्स टू क्लोज द फर्म ही कॅन डिझॉल्व द फर्म बाय गिविंग 14 days notice. The firm can also be dissolved if a partner dies or retires, become insolvent or insane. म्हणजे डिझॉल्युशन होणं या भागीदारी संस्थेचा व्यवसाय बंद होणं पण सोपं आहे. जर एखाद्या भागीदाराने 14 दिवसांची पूर्व सूचना देऊन नोटीस दिली असेल की आपल्याला व्यवसाय बंद करायचा आहे किंवा एखादा भागीदार मृत्युमुखी पडला असेल, एखादा भागीदार व्यवसाय संस्थेतनं रिटायर होत असेल किंवा एखादा भागीदार इन्सॉल्वंट होत असेल किंवा त्याला आपण म्हणतो काय दिवाळखोर होत असेल, तरीही व्यवसाय संस्थेचं डिझॉल्युशन किंवा व्यवसाय संस्था बंद करता येते किंवा व्यवसाय आपल्याला संपुष्टात आणता येतो. अशा 9 प्रकारचे आपण हे भागीदारी संस्थेची वैशिष्ट्ये पाहिली.